हॅलो एव्हरीवन, लर्निंग लेन्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपल्याला आज लेजर्स क्रिएट करायचे आहेत. त्यासाठी गेटवे ऑफ टॅलीमध्ये जाऊन क्रिएटमध्ये जायचं आणि क्रिएटमध्ये आपल्याला एंटर प्रेस करून लेजरमध्ये जायचं आहे. जसं की मी आता लेजरमध्ये जाते आणि इथे पार्टीचं नाव टाकते, मेहता एंटरप्राइजेस. ह्यांना आपण माल सेल केलेला असेल. आपल्यासाठी कोण होतात? सन्ड्री डेटर्स होतात. म्हणून मी इथे एस प्रेस करते. एस प्रेस केल्यानंतर ऑप्शन सिलेक्शनसाठी येते लिस्ट ऑफ लेजर सन्ड्री डेटर्स सिलेक्ट करायचे आणि एंटर करायचे. एंटर प्रेस केल्यानंतर समज ओपनिंग बॅलन्स काही असेल तर तो ओपनिंग बॅलन्स इथे तुम्हाला टाकायचा आहे. सपोज मी इथे ओपनिंग बॅलन्स टाकत आहे 80,000 आणि ही विंडो एक्सेप्ट करण्यासाठी एंटर प्रेस करून एक्सेप्ट करते. ही विंडो एक्सेप्ट झाली. तसंच आता मी नेक्स्ट नाव घेते, जसे की एअरकॉन कॉर्पोरेशन हे नाव मी इथे टाईप करते. आता माझ्याकडून समज ही चूक झाली असेल, मला हे एअरकॉन कॉर्पोरेशन नव्हतं नाव टाकायचं, मला तिथे दुसरं नाव घ्यायचं होतं पार्टीचं, बट चुकून झालं आहे. त्यामुळे मी इथे लगेच बॅकस्पेस घेऊ शकते. आता बॅकस्पेस घेतल्यानंतर मी पुन्हा नाव टाकते टाटा स्टील. मला हवं आहे, मी टाटा स्टील इथे टाईप केलं आणि आता त्याच्यामध्ये माझी चूक झालेली आहे, तर मी आता बॅकस्पेस घेते तर ती होत नाही आहे. म्हणून काय प्रेस करायचं, अशा वेळेस एंड प्रेस करायचं आणि जी स्पेलिंग तुम्हाला टाकायची असेल ती टाईप करायची. ती टाईप केल्यानंतर आता त्यांच्याकडून समज आपण माल परचेस केला असेल तर ते आपले सन्ड्री क्रेडिटर होतात, बट बाय मिस्टेक मी ते सन्ड्री डेटर असंच ठेवलं आणि ही विंडो एक्सेप्ट केली. एक्सेप्ट केल्यानंतर ओपनिंग बॅलन्स पण मी विसरून गेली, त्यामुळे आता हे करेक्शन करायचे. आता करेक्शन करण्यासाठी आपल्याला इस्कॅपने क्विट करायचे, मागे यायचे, परत एकदा इस्कॅप करून अल्टरमध्ये जायचे. अल्टरमध्ये गेल्यानंतर लेजरला इथे क्लिक करायचं आहे. आता इथे कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑलरेडी आपल्याकडे असतं, बट मेहता एंटरप्राइजेस आणि टाटा स्टील मी बनवले. आता टाटा स्टीलमध्ये चूक झाली म्हणून एंटर करते आणि ते कोण झाले? आपले सन्ड्री क्रेडिटर्स, म्हणजे त्यांच्याकडून आपण माल परचेस केलेला आहे, ते सप्लायर आहेत म्हणून. आणि आपल्याला ओपनिंग बॅलन्स पण टाकायचा राहिलेला, तो इथे मी 10,000 टाकते आणि ही विंडो एक्सेप्ट करते. आता तुम्ही बघू शकता टाटा स्टीलमध्ये आपलं करेक्शन झालेलं आहे, ते क्रेडिटर्स आहेत आणि ओपनिंग बॅलन्स पण शो होते. हे झालं आपलं लेजर कसं क्रिएट करायचं आहे. आपण आता 2 बघितले, सन्ड्री डेटर आणि क्रेडिटर. आता परत क्रिएटमध्ये जाऊन लेजरमध्ये अजून मी एक नाव घेते, दिवान फायनान्स म्हणून. तर आता ह्यांच्याकडून आपण लोन घेतलं होतं म्हणून त्याच्या अंडर काय ना लोन्स अँड लायबिलिटीज, बरोबर. ती लायबिलिटी झाली, आपल्याला त्यांना परतफेड करायचं आहे म्हणून. आता इथे पण ओपनिंग बॅलन्स तुम्हाला टाकायचं आहे. मी इथे 30,000 टाकते आणि विंडो एक्सेप्ट करते. नेक्स्ट एक एक्झाम्पल घेतलं, अशोका ट्रेडिंग. ती काय झालं, लोन्स अँड ॲडव्हान्सेस, बिकॉज त्यांच्याकडून आपल्याला पैसे येणार आहेत, आपण त्यांना कर्ज दिलेलं आहे म्हणून 70,000 ओपनिंग बॅलन्स टाकलं. नेक्स्ट घेतलेलं आहे मी आता रिलायन्स इंडस्ट्री. हे पार्टीचं नाव झालं. आता इथे काय झालेलं आहे, मी इन्व्हेस्टमेंट केलेली इथे, त्याच्यामुळे त्याच्या अंडर काय घेतलं, इन्व्हेस्टमेंट्स, आणि ओपनिंग बॅलन्स शो होते तुम्हाला जसं की 1 लाख. ही पण विंडो एक्सेप्ट केली. तसंच प्लांट अँड मशिनरी इथे टाकलेलं आहे. आता हे काय झाले, आपले ॲसेट. आता ह्याच्यामध्ये पण ॲसेटमध्ये जसं की हे फिक्स ॲसेट्स आहेत, म्हणजे लॉंग टर्मसाठी 1 वर्षापेक्षा जास्ती जे कालावधीसाठी राहतात त्यांना आपण लॉंग टर्म ॲसेट्स असतात ते, म्हणजेच ते फिक्स ॲसेट्समध्ये शो होतात आपल्याला. आणि इथे ओपनिंग बॅलन्स मी जसं की टाकलं आहे 3,80,000 आणि ही विंडो एक्सेप्ट केली. तुम्हाला समजलंच असेल कसं बनवायचं आहे. आपल्याला इस्कॅपने क्विट करायचं, मागे यायचं आणि आपण नॉर्मल विंडोवर इथे शो होतं आणि आपण अल्टरमध्ये जाऊन लेजरमध्ये जाऊन सगळे जे काही लेजर्स बनवले ते तुम्ही चेक करू शकतात.